लोकशाहीच्या उत्सवामध्ये जनता आनंदाने आणि निर्भीडपणे मतदान करत आहेत, अशी प्रतिक्रिया उरणचे आमदार महेश बालदी यांनी दिली आहे। रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी जनता उत्स्फूर्तपणे मतदान करत आहे। दरम्यान उरण मतदारसंघातील ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांवर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि उमेदवार आमदार महेश बालदी यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। तुम्ही बघताय आमच्या ऑफिसमध्ये 10 काउंटर लावलेत लोकांना मार्गदर्शन करण्याकरता ते मतदान आहे काय आहे, आणि त्या ठिकाणी 10 काउंटरसुद्धा एक ऑफिसमध्ये कमी पडत आहेत। ही परिस्थिती आहे। लोकशाहीचा उत्सव आहे। लोक आनंदाने मतदान करायला येत आहेत, निर्भीडपणे मतदान करत आहेत आणि पूर्ण विश्वास आहे की भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पूर्ण देश समर्थन देत आहे। मोदींच्या नावाखाली देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात हे राज्य पुढे जाईल असं सर्वसामान्य उल्वेकरांनाही वाटतंय, उरणकरांना वाटतंय। आज महायुतीच्या उमेदवार महेश बालदी यांना आशीर्वाद देण्याकरता आणि मला मत देण्याकरता स्वतः रायगड जिल्ह्याचे भूषण, महाराष्ट्र रायगड जिल्ह्याचे माजी खासदार व आमच्या सर्वांचे लोकनेते सन्माननीय रामशेठ ठाकूर स्वतः या ठिकाणी आलेत। स्वतःचा मुलगा चौथ्यांदा आमदार होत असतानाही, पूर्ण राजकारण पनवेल केंद्रित असतानाही आपल्या मूळ जन्मगावी कर्मभूमीत त्यांनी मतदान ठेवलं आहे आणि त्यांचं मत मला मिळतं आहे, याचा खरोखर मला आनंद आहे आणि अभिमान आहे। आज मतदानाकरता मी जरी पनवेलला असलो, माझा मुलगा प्रशांत ठाकूर हा तिथला उमेदवार आहे भारतीय जनता पक्ष महायुतीचा, आणि इकडे उरण मतदारसंघातसुद्धा भारतीय जनता पक्ष महायुतीचा उमेदवार महेश बालदी आहेत। आणि माझं मतदान मी इथं उरण तालुक्यामध्ये गव्हाण शिवाजीनगर इथं माझं असतं, त्याप्रमाणे नेहमीप्रमाणे मतदानाला आलो। एकंदरीत उत्साह लोकांचा पाहिला तर असं दिसतं पनवेलमध्ये सकाळी मी 2 तास सर्व बूथवर जाऊन आलो, बघून आलो, तर तिथला उत्साह आणि इथला उत्साह दोन्हीकडे सुद्धा अतिशय चांगला असा उत्साह आहे। त्याच्यामुळं मला वाटते पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणमध्ये महेश बालदी हे प्रचंड मतांनी निवडून येतील असा विश्वास मला वाटतो।